हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा हे अत्यंत गुणकारी असतात. त्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, के हे भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत असते. तसेच वालाच्या शेंगा ह्या आपल्याला हाडांची मजबूती तसेच वृद्धत्व टाळण्यासाठी घेवड्याच्या भाजीचा चांगला फायदा होतो. स्वच्छ धुवून अशा घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहे. चला तर आपण काय काय लागतं ते बघूया. त्यासाठी मी इथे मसाला घेतला आहे. मीठ, तिखट, धना मसाला, हळद. मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट. चला तर एक पॅन घेऊया. त्यामध्ये तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये ॲड करूया ओनियन, कांदा. कांदा चांगला असा फ्राय करून घेऊ. त्यानंतर त्यात ॲड करूया टोमॅटो आणि कांदा छान असा परतून घेऊयात. छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करूया कढीपत्ता सुद्धा छान असा परतून घेऊयात. नंतर त्यामध्ये आपण ॲड करूया अद्रक लसूण पेस्ट सुद्धा छान असं मी परतून घेतलं आहे. आता ॲड करूया कोथिंबीर सुद्धा चांगली ऑइलमध्ये अशी फ्राय करून घेतली आहे. त्यामध्ये ॲड करूया आता आपल्या वालाच्या शेंगा छान अशा धुवून आणि निवडून घेऊन चांगल्या धुवून घेऊन त्यामध्ये ते आपण ॲड करूया. आता छान अशा वालाच्या शेंगा आपण ऑइलमध्ये परतून घेऊयात. छान अशा 5-10 मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड करूया आपण मसाले. ज्यामध्ये मी तिखट, मीठ, मिरची सगळे घेतले होते. अशा प्रकारे छान असं परतून घेऊया आणि 5-10 मिनिटासाठी परत वाफेवर होऊन देऊयात. छान असं आपल्या वालाच्या शेंगा दिसत आहेत. त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून परत एकदा 5 ते 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवले आहेत. चला तर आपल्या वालाच्या शेंगा आता रेडी आहे. माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.